अकोल्यात महायुतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे। भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती अधिकृतपणे जाहीर झाली आहे। या घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे नेते शिंदे शिवसेनेच्या बैठकीत दाखल झाले। अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे। भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती अकोल्यात अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून या युतीमुळे शिंदे यांच्या शिवसेनेला महायुती बाहेर राहावं लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। परिणामी शिंदे शिवसेनेवर अकोल्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे। युती जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला। राष्ट्रवादीचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि आमदार अमोल मिटकरी हे थेट मूर्तिजापूर रोडवरील आरजी हॉटेलमध्ये दाखल झाले। याच ठिकाणी शिंदे शिवसेनेची महत्त्वाची बैठक सुरू होती। या भेटीदरम्यान मंत्री संजय राठोड आणि शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करत भाजप सोबत युती करण्यात आली। याची भूमिका राष्ट्रवादी नेत्यांनी स्पष्ट केली। युती झाली नसली तरी राजकीय दुरावा वाढू नये यासाठीच ही भेट घेतल्याचं स्पष्टीकरण मंत्री इंद्रनील नाईक यांनी दिलं आहे। दरम्यान या नव्या समीकरणानुसार अकोला महानगरपालिकेच्या 80 जागांपैकी भाजप 66 जागांवर तर अजित पवारांची राष्ट्रवादी 14 जागांवर निवडणूक लढवणार आहे। या घडामोडींमुळे अकोल्याचं राजकीय वातावरण अधिक तापलं असून पुढील काही दिवसात आणखी महत्त्वाचे निर्णय आणि हालचाली पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यांचा सुरुवातीचा प्रस्ताव हा प्रत्येक प्रभागात एक असा होता। नंतर ते आज माझ्याशी बोलताना 18 सीटा असं ते बोलले होते। आमचं जे शेवटचं बोलणं त्यांची चालू होतं तेव्हा 16 सीटा प्लस मायनस 2 अशा पद्धतीने आमचं बोलणं सुरू होतं। शिवसेनेसोबत अजूनही काय स्कोप आहे का उद्यापर्यंत? मैत्रीपूर्णचा पूर्ण स्कोप आहे। परतीचे दोर पूर्णतः कापले गेले असं समजायचं? परतीचा विषय नाही, परतीचा दोर कापायचा विषय हा दुश्मनांशी असते। हे तर युतीमध्ये आमचे मित्रपक्ष आहेत आणि शिंदे साहेबांवर आमच्या पक्षाची विश्वासही आहे, श्रद्धाही आहे। त्यामुळे परतीचा दोष हा शब्दप्रयोग नाही म्हणता येईल, परंतु मैत्रीपूर्णकडे वाटचाल आमची सुरू झाली आहे। आताही काही चर्चा बंद झाली अशातला भाग नाही आहे, परंतु संध्याकाळी 7:30 पर्यंत वाट पाहून मग शेवटी आम्ही आमचे यादी जी आहे ती संबंधित उमेदवारांना आम्ही आमचे निरोप देणं सुरू केले आणि EB फॉर्मही दिले। आता अजून त्याच्यामध्ये काही घडामोडी घडल्या तर निश्चित स्वरूपात काही होईल, परंतु मला असं वाटते मैत्रीपूर्णकडे शिवसेनेची आमची वाटचाल राहील। प्रेमानं आम्ही आमच्या मार्गानं मार्गस्थ होऊ। सर्व पक्षाला आपला पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि पक्ष वाढीव कसं वाढला पाहिजे याचा निर्णय घेण्याचा अधिकार हे आपल्या पक्षाला आहे। आणि महायुतीत जेव्हा सोबत काम करतो तेव्हा स्थानिक स्वराज्य निवडणुका हा विषय स्थानिकचा असतो। स्थानिकच्या नेत्यांना विचारून जो निर्णय घेतला त्यानंतर आम्ही तिथे एकत्र मंत्रिमंडळात काम करतो, तर आमचंही कर्तव्य होतं की त्यांना येऊन सांगणे की काय घडलेलं आहे आणि काय कारणामुळे आम्ही ही युती तिकडे करतोय। एवढंच आहे, दुसरं काहीच नाही।